जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण सेवकांच्या संदर्भामध्ये जी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे, त्या याचिकेची काल एक महत्त्वाची सुनावणी होती। त्यामध्ये एक्झॅक्टली काय घडलेलं आहे, हे प्रकरण नेमकं काय आहे आणि कोर्टानं नेमकं आता पुढचा आदेश काय दिलेला आहे, त्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपल्यापैकी कुणाचे रिलेटिव्हज असतील किंवा कुणाचे मित्रमैत्रिणी असतील जे की टीईटी परीक्षेची तयारी करत आहेत, तर त्यांच्याकरिता अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच। या बॅच मध्ये त्यांना जे आहे पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या सर्व विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर्स होतात। लेक्चर मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि त्याच्यासोबतच एक बोनस पॉइंट म्हणजे यामध्ये सीटीटीची रेकॉर्डेड बॅच अगदी मोफत आहे। या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। आपण प्ले स्टोअरला जा आणि मास्टर टीचर हे जे ऍप आहे आजच डाउनलोड करा। चला आता आपण पाहूया महत्त्वाची ती संपूर्ण माहिती। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपल्या महाराष्ट्रभरामधल्या सर्व शिक्षण सेवक बांधवांनी या ठिकाणी जे आहे कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे। मूळ उद्देश हाच आहे की समान काम समान वेतन। कारण आपल्या सोबत काम करणारे जे काही शिक्षक आहेत त्यांना भला मोठा पगार आहे आणि त्यांच्या सोबतच काम करणारे जे काही शिक्षण सेवक बंधू भगिनी आहेत त्यांचा पगार अतिशय तुटपुंजा आहे। त्याच्यावरती या महागाईच्या काळामध्ये स्वतःची उपजीविका भागवणं जवळजवळ अशक्यच आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। म्हणून जे आहे कोल्हापूर खंडपीठामध्ये त्या संदर्भामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आता कालच्या तारखेला जे आहे त्याची महत्त्वाची सुनावणी होती। या याचिकेचा नंबर होता कालच्या तारखेला 52वा। त्याच्यामुळे जे आहे त्या संदर्भामध्ये जे काही वकील आहेत या शिक्षण सेवकांचे, त्यांच्या माध्यमातून ही जी याचिका आहे ती मेन्शन करण्यात आली। आणि मेन्शन करण्यात आल्याच्या नंतर महत्त्वाचं हे होतं की याच्या पूर्वी जसं मी तुम्हाला अपडेट दिली होती की ज्यावेळेस ही याचिका स्टँड झाली त्यावेळेस जे आहे माननीय न्यायाधीश महोदयांच्या वतीने शासनाला नोटीस इश्यू करण्यात आली होती आणि त्या नोटीस मध्ये सांगण्यात आलं होतं की तुमचं म्हणणं या संदर्भामध्ये काय आहे, तुम्ही जे आहे तुमचं शपथपत्र दाखल करा। परंतु त्याच्यानंतर जे आहे आय थिंक 2 सुनावण्या झाल्या, परंतु शासनानं आपलं म्हणणं मांडलेलं नाहीये आणि हे खऱ्या अर्थानं चुकीचं धोरण आहे शासनाचं। किमान शासनाने आपली जी काही बाजू आहे ती मांडायला पाहिजे कोर्टामध्ये, की आपल्याला पुढचा जो काही निर्णय आहे तो घेता येऊ शकेल। परंतु मागच्या 2 सुनावण्यामध्ये या ठिकाणी शासनाच्या वतीने कोणतंही ॲफिडेव्हिट सादर झालं नाही। त्याच्यामुळे आज देखील या ठिकाणी शिक्षण सेवकांच्या वकिलांनी मेन्शन करून या ठिकाणी सांगितलेलं आहे की अजूनही ॲफिडेव्हिट दाखल झालेला नाही। त्यामुळे जे आहे न्यायाधीश महोदयांनी परत एकदा या संदर्भामध्ये जे आहे आढावा घेतला, शासनाला आपलं उत्तर लवकरात लवकर सादर करण्यात यावं या संदर्भामध्ये सूचना दिलेली आहे। शासनाच्या वतीने या संदर्भामध्ये कदाचित असं आहे की ही एक धोरणात्मक बाब आहे, कारण याचा जो आहे दूरगामी परिणाम होणार आहे, त्यामुळे उशीर लागत आहे अशा प्रकारचं उत्तर देण्यात आलेलं आहे। परंतु लक्षात घ्या या ठिकाणी जे आहे न्यायाधीश महोदयांनी लवकरात लवकर उत्तर दाखल करण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि आता या संदर्भामध्ये जी पुढची सुनावणी असणार आहे ती पुढची सुनावणी याच महिन्याच्या 27 तारखेला म्हणजे 27 एप्रिल रोजी परत एकदा ठेवलेली आहे। आता महत्त्वाचं हेच आहे की शासनानं आपली बाजू या ठिकाणी मांडायला पाहिजे आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे जे आहे कालच्या तारखेला घडलेली बाब ही आहे की नुकतंच आपल्या सर्वांना माहिती आहे की 2-3 दिवसापूर्वी आपल्यापैकी एक शिक्षण सेवक बांधव जे आहे ज्याचा दुर्दैवी या ठिकाणी अंत झालेला आहे। आणि असे हे एकमेव व्यक्ती नाहीये, असे आपले 20-25च्या आसपास शिक्षण सेवक बंधू भगिनींना आपला प्राण गमवावा लागलेला आहे। त्या सर्व शिक्षण सेवकांची जी यादी आहे कोर्टामध्ये सादर करण्यात आलेली आहे। यांच्या कुटुंबाचं नेमकं काय आहे, कारण शासन असं म्हणतं की समान काम समान वेतन मिळायला पाहिजे, परंतु शिक्षण सेवकांना ते आपला कर्मचारी समजत नाही का, हा एक महत्त्वाचा सवाल आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण सेवकांना कोणतंही वैद्यकीय प्रोटेक्शन देखील या ठिकाणी देण्यात येत नाही। म्हणजे 3 वर्षामध्ये जर त्याचा मृत्यू झाला, त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याला कोणत्याही प्रकारचा मोठा दुर्धर आजार जरी झाला, शासन म्हणते हे आमची जबाबदारी नाही, आम्हाला या
उमेदवारासोबत किंवा या व्यक्तीशी आमचा काही संबंध नाहीये, परंतु हा तर आपलं जीव की प्राण जे आहे तुमच्या शाळांसाठी, तुमच्या शाळेतल्या त्या लेकरांसाठी देतोय ना, त्यांचा विचार होणं आवश्यक आहे. त्यांचा विचार होणं आवश्यक आहे. म्हणून जे आहे या याचिकेमधले जेवढे मुद्दे आहेत अतिशय रास्त आहेत, वाजवी आहे. एकतर शिक्षण सेवकांचा जो कालावधीच आहे तो नष्ट व्हायला पाहिजे. समान काम समान वेतन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण सेवक जर करत होत असेल तर कामाच्या पहिल्या दिवसापासूनचा जो काही फरक आहे, ज्याला एरियस म्हणूया आपण, तर तो देखील मिळायला पाहिजे. आणि 3 वर्ष जर का या ठिकाणी शिक्षण सेवक कालावधी होत असेल तर या 3 वर्षामध्ये जे आहे 3 इन्क्रीमेंट्स त्या ठिकाणी ऍड झाल्या पाहिजे. ही योग्य मागणी आहे, अतिशय योग्य मागणी आहे. कारण सध्याचं जर का आपण या ठिकाणी काळ बघितला मित्रांनो, तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने सांगता येऊ शकते की बरेच उमेदवार असे आहेत की ज्यांनी वयाची 35शी पार केलेली आहे, जे आता लागलेले आहे. आणि अशाही कंडिशनमध्ये वयाची 35शी पार केलेली आहे, अशाही कंडिशनमध्ये स्वतःच्या घरापासून 500, 600, 800 किलोमीटर अंतरावर जाऊन ते जॉब करतायत. त्यामध्ये त्यांची फॅमिली, लेकरं बाळ आहे. मग मला सांगा की स्वतःच्या घरापासून 500-600 किलोमीटर अंतरावर जाऊन 16,000 जे आहे स्वतःची उपजीविका कशा प्रकारे भागवू शकतो कुणी? अहो साधी गोष्ट तुम्हाला सांगतोय की 7-8 हजार रुपये किमान जे आहे रूमचा रेंट द्यावा लागतोय. आणि 8-10 हजार रुपयांचा किराणा म्हटलं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातात. मला अनफॉर्च्युनेटली ही गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते आहे की बरेच जण मी असे स्वतःच्या डोळ्यानं असं बघितलेले आहे की वर्षातून फक्त 2 वेळेस स्वतःच्या घरी जात आहेत. एकदा दिवाळीमध्ये आणि एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. घरी जाऊ शकत नाहीये. कारण काय? घरी जायचं यायचं म्हटल्यावर 5-7 हजार रुपये खर्च येतो. आणि तेवढं खर्च भागवण्या एवढे त्यांच्याकडे जे आहे त्यांची सॅलरी नाहीये. शासन त्याला सॅलरी म्हणत नाहीये. किती दुर्दैव आहे. मानधन म्हणतं त्याला, मानधन. त्याच्यामुळे हे सगळं मानधन संपलं पाहिजे. पूर्ण पगार मिळाला पाहिजे. 3 वर्षाचा तो फरक मिळाला पाहिजे. त्यातल्या त्यात यांना जे आहे मेडिक्लेम करता आलं पाहिजे. कारण स्वतःचा जीव धोक्यात घालून जे आहे हा जो शिक्षक नावाचा, जो शिक्षण सेवक नावाचा जो काही प्राणी आहे तो शासनाला या ठिकाणी जे आहे सेवा बजावत आहे. हीच त्या याचिकेमधल्या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत. आय होप न्यायाधीश महोदय जे आहे सुज्ञपणाने या सगळ्या गोष्टींचा विचार करतील आणि आपला निर्णय देतील. येणाऱ्या 27 तारखेवर आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे. आय होप की लवकरात लवकर या ठिकाणी जे आहे शासन प्रशासनाने या ठिकाणी आपलं ॲफिडेव्हिट सादर करावं, आपलं म्हणणं सादर करावं की आपल्याला नेमकं काय वाटतं आहे. आय होप 27 तारखेपर्यंत काहीतरी जे आहे शासनाच्या वतीने शपथपत्र सादर होईल आणि त्यानंतर या सुनावणीची जी आहे पुढची जी काही प्रोसेस आहे ती लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळेल. आपल्याला जर का काही प्रतिक्रिया या व्हिडिओच्या संदर्भामध्ये द्यायच्या असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता किंवा आपल्या मनामध्ये काही शंका असतील त्या शंकांना देखील या ठिकाणी जे आहे आपण कमेंट बॉक्समध्ये उपस्थित करू शकता. मी माझ्या परीने त्याला उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेन.